तो पहिला षटक मनीष मोरे आणि पहिला चेंडू वाईट टाकला गेला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. लेग स्टंप मिस करत असताना टी शर्ट सेम असणं गरजेचं आहे. ज्या संघाचं टी शर्ट सेम नसेल एक धावाची पेनल्टी असणार आहे, लक्षात घ्या. यावेळी परत एकदा खूप जवळून चेंडू निघून गेला. व्हाईट बॉल आलाय. मनीष मोरे भविष्यकाळाला सरप्राईज झाले होते. नक्कीच थोडासा यशाच्या बाजूने चेंडू निघून गेला. 2 धावा 2 वाईट टाकल्या गेल्या. त्यावेळेस फटका सुरेख आहे की आतमध्ये चेंडू चौकार येईल. 4 धावा 1 चेंडू 6 धावा धाव फटका. त्यावेळेस फटका सुरेख आहे. बॅक टू बॅक 2 चौकार 2 चेंडू 10 धावा धाव फटकावर. दोन चेंडू 10 धावा धाव फटकावर. 2 वाईट त्यानंतर 2 चौकार. त्यानंतर होणारा सामना, या सामन्याचा विजेता आणि दीपक 11 या दोन्ही संघामध्ये असणार आहे. का बॅटने खेळला गेला. सिंगल धावडा नक्कीच परिपूर्ण केले जाईल. फलक इकडे पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचेल 11. 3 चेंडू 11 धावा. थोडस महागडा षटक सुरुवात झाली मनीष मोरे यांच्या माध्यमातून. अफजल 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतोय. बॅटने खेळला गेला. सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. नक्कीच पडा जोखम पाहू शकाल. जागृती नक्कीच एक पीजे सांगितलं, खूप सुरेख पीजे होता आणि हा आमच्या चेहऱ्यातून निघाला. नक्कीच 4 चेंडू 12 धावा धाव फटकावर. 4 षटकांचे सामने आहेत. ओमसाई नवरंग 2024 आपण पाहतोय. त्यावेळेस टॅपचा फटका पाहू शकाल. शादाब चेंडूला फील्ड करतायत. डॉट बॉल. सद्दाम आहे. यावेळेस फटका सुरेख. सद्दाम परत चुकी करतो आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. षटक क्रमांक पाहू शकाल पहिल्या संपल्या गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फटकावर स्वीट 16 16 धावा 4 चेंडू 5 चेंडू आणि तब्बल 13 वर बॅटिंग करतोय मिस्टर अफजल आणि 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय मिस्टर दीपक. सद्दाम खान गोळी मागवत सज्ज. सद्दाम खान डबल टी शर्ट घालून आलाय. पाहू शकाल आपण. गोळी मागवर वेगवान गोलंदाज आहे. ओरम क्रिकेट खूप सुरेख खेळतो. पाहू शकाल अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी जातोय तो, म्हणजेच दक्ष शरीर सरावले. चला 15 मिनिटाच्या आत तुम्हाला एक इनिंग संपवायची, लक्षात घ्या. 2 संघ नक्कीच क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. ते म्हणजेच पहिला संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच पाहू शकाल उनबाट संघ. दुसरा संघ क्वालिफाय झाला पॅराडाईज बोईसर. लहान चेंडूचा फटका सुरेख गॅप मध्ये. रियाज कुरेशी यांच्याकडे चेंडू निघून गेले 4 धावांसाठी. विकास काली सुद्धा खुश आहे कारण की दोन्ही बॅटर खूप सुरेख बॅटिंग करतायत. जगदीश 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतायत. 5 चेंडू 13 वर बॅटिंग करतायत अफजल हाशमी म्हणजेच बिल्ला. ऑफिसवर फुलटॉस बॉल होता. सद्दाम चेंडूला फील्ड करतोय. 1 सिंगल परिपूर्ण केले. कॅप्टन यशांच्या मागे सर्व्हिस संख्ये पाहू शकाल. त्यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. पंकज माछेवून पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. कुठे धाव नाहीये. डॉट बॉल. 21 वर कुठलाही गडी बाद झाला नाहीये. ऑफिसच्या बाहेर चेंडू नक्की ट्रॅव्हल केला गेला. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले. सद्दाम खान 4 चेंडू 5 धावा खर्च करतोय. यावेळेस थोडासा वेगळा करायचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 2 धावा नक्की धावफळका लगावला गेला. धावफळक 2 पोहोचेल 23
दोन पंच आहेत ऑफिशियल पंच पाहू शकाल. धीरज मोरी समीर खान एन्जॉय करतात इवन जोडी अंपायरिंगची. तर एका बाजूला पॉली एक पंच म्हणून लाभले गेले. थँक्यू पॉली, आपण या सामन्यात पंच म्हणून लाभले गेलेत. यादवनगरचे एक मेंटोर खेळाडू आहेत क्रिकेटचं किंवा दहीहंडी पाहू शकाल. यादवनगर म्हणजेच स्पोर्ट्ससाठी जाणला जातो आणि पॉली प्रत्येक वेळा संघाला पाठिंबा देणारे असे खेळाडू आहेत. ते पंच भूमिका पार पडताना मैदानाच्या आतमध्ये 1.5 चेंडू तर खेळ संपले गेले. धावा इत्या 24. आतापर्यंत मात्र एक सामनाचा घडला उंबाड विरुद्ध इन्व्हिन्सिबल, त्यामुळे 42 धावा लगावल्या गेल्या. तो हाय स्कोर पाहायला भेटला आपल्याला. त्यावेळेस ऑफ्टरच्या बाहेर चेंडूचा कट केला गेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, परंतु चेंडू निघून 4 धावांसाठी. षटक क्रमांक दुसरा संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा इत्या 18 बिनगडी बाद. धावा फरक 28 धावा फरकावर 2 षटकांचा खेळ संपला गेले. बारा चेंडू खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज पाहू शकाल पंकज माछी. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळल्या गेले. एक सिंगल धाव सुजित खुळे पाहू शकाल चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. यावेळेस चेंडू खाली राहिले. सरप्राईज झाला होता अफजल. नक्कीच खूप चेंडू खाली राहिला, परंतु वाचवले गेला बॅटर. 2 चेंडू टाकून दिले पण मात्र एक धाव खर्च केली गेली. यावेळेचा फटका सुरेख पायामध्ये होता, परंतु पाहू शकाल 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 33 धावा धावफलकावर 33 धावा धावफलकाला. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये येणारे चेंडू असतील तब्बल 3. यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर चेंडू नक्कीच पिचिंग केलं होतं, थोडंसं बाहेर काढला गेला. डॉट बॉल आलाय. 33 वर कुठलाही गडी बाद झाला नाही. या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठी हायस्ट पार्टनरशिप बनावी लागेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अफजल आणि मिस्टर जगदीश. फुलटॉस बॉल सरळ बॅटने फटका सुरेख आमच्या VIP डाईसवर आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. रिटर्न क्रीज मागील क्रीज मध्ये चौकार आलाय. रिटर्न क्रीजचा हा नो आहे. पंचांनी नो बॉल दिल्या, परंतु खेळाडू फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. चला समीर खान पाहू शकाल. ऑनफिल्ड डिसिजन जे असेल ते दिला जाईल, कारण की आणि तो रिव्ह्यू असणार आहे फिल्डिंग संघाकडे, कारण की रिव्ह्यू तो गमावला जाणार नाही, कारण की ऑनफिल्ड डिसिजन दिला जाईल. कारण की कॅमेरामध्ये कॅच झाला नाहीये तर ऑनफिल्ड डिसिजन मान्य करावं लागेल. रिव्ह्यू दिला जाईल प्रदेश क्षेत्र करणाऱ्या संघांना. जर कॅमेरामध्ये कुठलाही डिसिजन कॅच होत नाही तर ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो मान्य करावा लागेल. तर नो बॉल +4 म्हणजे धावा आहेत फटकावर 38. 12 चेंडू 25 बॅटिंग करतोय मिस्टर अफजल.
तिसरा षटक मार्गस्थ आहे. ऑन साइड फटका सुरेख पडते त्या चौकार. 42 धावा फटका 42. या स्पर्धेमधला पाहू शकाल आतापर्यंत मागील सामन्यात 41 धावा होत्या, या सामन्यात 42 धावा म्हणजेच हाय स्कोर म्हणावा लागेल. कारण की दुसऱ्या सामन्यात इनविन्सिबल संघासमोर उंबाट संघाने 41 धावा बनवल्या होत्या. चांगली बॅटिंग करतो. 13 मध्ये 29 वर बॅटिंग करत असताना अफजल यावेळेस बॅकफुटून खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपला गेले. 45 धावा फटकावर येणारे अजूनही पाहू शकाल 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. बचना मध्ये गोलंदाज पाहू शकाल संगणक सर्वे संख्ये गोलंदाबाद सज्ज झालेत. सर्वे संख्या स्वतः षटक घेऊन आलेत. चला स्पीड अप करा. फ्लाइटेड बॉल ऑफ साइडला खेळला गेला. खराब क्षेत्ररक्षण सद्दामच्या माध्यम आलाय चौकात. धाव संख्या 46 46. धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. या स्पर्धेमध्ये हाय स्कोर पाहू शकाल. 6 चेंडू 12 वर जगदीश बॅटिंग करतोय जग्गा आणि 14 चेंडू 29 बॅटिंग करतोय अफजल हाशमी म्हणजेच बिल्ला. टायटन संघ डगआउट खूप खुश आहे. पाहू शकाल संगणक दीपक यादव चेहऱ्यावर हास्य आहे बिल्ला यांच्या, कारण की बॅटिंग ऑर्डर खूप सुरेख चालू आहे. सलामी बॅटर या स्पर्धेमधला हाय स्कोर हायस्ट पार्टनरशिप सुद्धा लगावली गेली पहिल्या विकेटसाठी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. खराब चेंडू नो बॉल पंचांनी नक्कीच दर्शवला आणि ओव्हर थ्रो नक्कीच केला गेला. तर बॅकअपला मनीष मोरे. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते 47 धावा 47 धावा धावफलकावर आहेत. फ्लाइटेड बॉल होता. टप्पावर थोडस मध्ये आणला गेला. सिंगल धाव. धावसंख्या एक पुढे सरसावते. धावसंख्या 2 धावफलकावर 48 48. अजूनही पाहू शकाल येणारे चेंडू असतील या षटकामध्ये 4. यावेळेस पाहू शकाल बॅकफुटला आलाय फटका सुरेख खेळला गेला आणि हा आलाय चौकार. 4 धावा. आणि नक्कीच बॅटर थोडासा अपील करतायत. पाहू शकाल फ्लाइट साठी मला थोडी चर्चा केली गेली, परंतु धावसंख्या 52 50 कंप्लीट झाली. ती म्हणजे टायटन या संघाची 52 धावा धावफलकावर. 15 वर 33 15 चेंडू 33 बॅटिंग करतात. वेगवान चेंडू वेगवान फटका. चेंडू सरळ सीमारेच्या पार. हा आलाय नवरंग चौकार. 4. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान. धावसंख्या 56 धावा 56. यावेळेस स्लो चेंडू होता. डॉट बॉल अफजल हाशमीला सरप्राईज केला गेला आणि पाहू शकाल लेग बिफोरची अपील केली मला असं वाटते, परंतु अंडर क्रिकेट आहे आणि पाहू शकाल शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला 56 धावा धावफलकावर आहेत. आणि सद्दाम खानच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पाहू शकाल स्माइलिंग क्रिकेट सुजित खोळे सुद्धा पाहू शकाल यांना ऍक्शन आहेत. 17 वर 37 बॅटिंग करतायत अफजल. यावेळी टॅपचा फटका आलाय चौकार. 18 चेंडू 41 धावांची बहारदार खेळी आणि 60 धावा धावफलकावर लगावले. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे दक्ष 11 सरावली या संघाला. ओव्हर टू डीजे मास्टर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का. क्या चाहिए
दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सद्दाम खान आणि पंकज यादव. चला अफजल बैट्समैन बिल्ला बैट्समैन आगे, आपकी फील्डिंग अभी तक नहीं लग रही है. चलिए प्लीज दीपक. धीरज बघा, 1 रनाची पॅनल्टी असणार आहे संघाला, कारण की 61 धावांचा पाठलाग करतात, 60 धावांचा पाठलाग करा, कारण की टी शर्ट सेम नाही आहेत. 1 रनची पॅनल्टी. बिल्ला तुम्हाला 1 धावांची पॅनल्टी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये पॅनल्टी असणार आहे, दक्षता आपण घ्यायची. ओके, जेवढे सामने तुम्ही खेळतील त्या सामन्यात प्रत्येक सामन्यात 1 रनची पॅनल्टी आहे. चला 60 धावांचा पाठलाग करत पहिला गोलंदाज सज्ज झालाय सूर्या टेवार. अण्णा नलार का सेरिया स्पीड अप. नक्कीच पाहू शकाल पहिला षटक सूर्या गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू फटका सुरेख होता सद्दामचा, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण रियाज कुरेशी. पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. डॉट बॉलनी सुरुवात केली आहे. 1 धाव फलकावर 1 चेंडू खेळ संपला गेलाय. त्यावेळेस पाहू शकाल फायनलला चेंडू निघून जातोय. आदरणीय सन्माननीय संजय भाई पाटील यांच्या बॅनरला सलामी करणारा हा सिंगल. धाव फलक 2 चेंडू 2 धावा. यावेळेस फुलटॉस बॉल होता, यावेळेस चुकी केली. पाहू शकाल मेहबूब होताना हा चौकार आलाय. 4 धावा. रिक्वेस्टवर तारपा लगावला गेला. पाहू शकाल विकी साहेब आमच्या बरोबर आहे, त्यांच्या रिक्वेस्टवर तारपा संगीत लगावला गेला आमचे ऋतिक डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या 6, 21 बनवायचे, अजूनही 55 50. त्यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. पाहू शकाल 20 वर्ष 54 20 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. मोतीलाल शाह त्यांचे सुपुत्र पाहू शकाल रात्रीची 1 वाजता सामन्याचा आनंद घेत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरून. यावेळेस वेगवान ऑफ्टनच्या खूपच बार पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 1 ने पुढे सहसा होईल. धावसंख्येवर पोहोचेल. धावफलकावर यावेळेस त्रिफळाची. सद्दाम खान बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू धोडी पाहतो. 19 वर बनवायचे 53 अजूनही. 19 बॉल 53 रन्स टू विन. यावेळेस क्रॅकर फटका राजू धोडी नक्कीच खूप टायमानंतर कमबॅक करते, परंतु काय फटका सजवला होता. चांगला क्षेत्ररक्षण केलं कॅप्टनच्या माध्यमातून. 3 षटकामध्ये बनवायचे 53 53. नक्कीच एक अनाउन्समेंट असणार आहे. जो कल ग्रामीण के मैचेस खेले जाएंगे, पहला जब सी पैनल खत्म होगा उसके बाद हम ग्रामीण के मैचेस शुरुआत करेंगे रात के वक्त में. सुबह वर्देश राउत के पास आप संपर्क करना है. 10-11 बजे लॉस डाले जाएंगे. कल सी पैनल समाप्त होते ही ग्रामीण और गांव की टीमें खेलेंगी. 8 से 10 टीमों को एंट्री दी गई है ग्रामीण में, वही टीमें खेलती हुई नजर आएंगी. उनके लिए भी सेम टी शर्ट अनिवार्य होंगे. ओके नहीं ना? यस, पूछ रहे हैं हम आपसे सर. ग्रामीण की टीमें हैं तो थोड़ा सा सहूलियत दिया गया हमारे ग्रामीण खिलाड़ियों के लिए. ट्रैक टी शर्ट कंपल्सरी होंगे, इतना ध्यान में रखना. ऑन साइड फटका खेळ आशिक पाहू शकाल चेंडूला फील करते. यावेळेस 9 धावा दाफळकावर आहे. यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त केल्या गेल्या. राजू थोडी बॅक टू डगआउट. वेगवान गोलंदाज रियाज कुरेशी ऑन फायर.
नवीन बॅटर अनुभवी खेळाडू पंकज माची ऑन स्ट्राईक. त्यावेळेस ऑफ साईडला फटका खोला गेला. मेहबूब चेंडूला फील्ड करतो, फेकी करतो. बॅकअपला 2 खेळाडू होते. रियाजने चेंडू मिस केला, विकासने मिस केला, परंतु कॅप्टन चेंडूला बॅकअप देतोय. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. धाबा आहेत मात्र 9. बनवायचे 52. फटका सुरेख चौकार आलाय. 13 चेंडू मध्ये बनवायचे 48. मध्ये 48 ची गरज. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. वेगवान चेंडू लेग बाय चेंडू. एक धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक जाऊन बसेल. 2 षटकांच्या समाप्तीत 14. येणारे 12 चेंडू बनवायचे 47. विकास पाहू शकाल गोलमार्ग सज्ज आहे. काली नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. तो गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये सज्ज झालाय. पहिल्याचा ब्रेक चेंडू होता, फुल टॉस होता. मेहबूब आपण पाहू शकाल एक डॉट बॉल आलाय. ऑफ साइडला फटका सुरेख आहे, आलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या 18. फटका अजूनही बनवायचे 43. येणारे 10 चेंडू. पंकज ऑन फायर. 5 चेंडू 8 वर बॅटिंग करतो. 2 चौकारच्या मदतीने क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. मी विनंती केली विकेट किपर थोडंसं लांब राहते कारण बॅट तुम्हाला लागू शकते. कारण की मागील आपण कालच्या दिवसात पाहिला मीरा भाईंदर या भागामध्ये टर्फ क्रिकेट खेळताना एक खेळाडूला हार्ट अटॅक हृदयवेगा विकेट झटका तू नक्कीच आपल्या सोडून निघून गेला. मी विनंती करेन थोडासा केअरफुल क्रिकेट तुम्ही खेळा. ऑन साइड फटका सुरेख आहे, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मेहबूब यांच्या माध्यमातून. किंगफिशर भीमनगर आणि तारापूर कलंदर यानंतर एक सामना, त्यानंतर त्यांचा सामना असणार. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. क्रॉस बॅट खेळला गेला. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे सहसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा. 2.5 चेंडूचा खेळ संपला गेला. 20 धावा धावफलकावर. 7 चेंडू मध्ये 41 धाव बनवायचे. पाहू शकाल 7 षटकार ओरम क्रिकेट मध्ये, परंतु 7 चौकार जरी ठोकले अंडरम क्रिकेट मध्ये 28 धावा होतील. यावेळेस दांडी गुल 3 षटकांचा खेळ संपला गेला. 20 धावा धावफलक. येणारे 7 चेंडू बनवायचे 41. दिन मार लपड़ फाड़ नॉन स्ट्राइक एंड वर आहे आणि डावखुरा गोलंदाज अफजल हाशमी बिल्ला गोलमार्गात सज्ज झालाय. सद्दाम खान निराश होऊन सामन्याचा आनंद घेतो. डगआउट मधून पाहू शकाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंकज सुजित पुढे सरसावला, परंतु कुठलीही धाव नाही. डॉट बॉल. 18 चेंडू 41 धावा ज्याने बनवल्या त्याला 5 चेंडू मध्ये 41 धावा डिफेंड करायचे. तोच गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर, ज्याने 41 धावा बनवल्या त्या. आणि यावेळेस पाहू शकाल ते 41 धावा तुम्हाला किती महागड्या ठरल्या आहेत ना ते दर्शन देतात. गडी बाजरी आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 अजूनही 4 मध्ये 41 ची गरज. चार चेंडू मध्ये 41 ची गरज आहे. मनीष मोरी खूप लेट आलाय. यावेळी हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव येईल. सुजित आपण पाहतोय एक सिंगल धाव. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावफलक जाऊन पोहोचे ती म्हणजेच 21. अजूनही 2 मध्ये बनवायचे 40. राकेश सर चला सामना सुरू करा लगेच. 2 मध्ये 40. वर्देश राऊत यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेला. पाहू शकाल डॉट बॉल.
एक चेंडू 40 ची गरज. एक चेंडू 40. 1 बॉल 40. आणि सामना विजय झाला ते म्हणजे 39 धावाने टायटन 1. 39 धावाने सामना विजय झाला. चला अफजल हाशमी मॅन ऑफ द मॅच साठी या तिकडे उत्कर्ष पाटील असतील आणि टॉस सुद्धा करून घ्यायचा आहे. चला यादव नगर संघ आणि पाहू शकाल टायटन संघ टॉस साठी सुद्धा यायचा आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 1 गडी बाद 2 गडी बाद केले आणि पाहू शकाल 18 चेंडू 41 धावांची खेळी साकारली. अफजल हाशमी बिल्ला